राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. घोटगे सोनवडे गारगोटी घाटमार्गाला केंद्र सरकारची परवानगी मिळाल्याने 40 वर्षापासून प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे. या घाटमार्गासाठी माजी खासदार विनायक राऊत आणि माजी आमदार वैभव नाईक यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचे अमरसेन सावंत यांनी सांगितले. घाटमार्गासाठी वेळोवेळी आंदोलनही करण्यात आली होती. माजी आमदार कैलासवासी पुष्पसेन सावंत यांनीही विधानसभेत नागरिकांची मागणी लावून धरली होती, असे अमरसेन सावंत यांनी स्पष्ट केले. हा घाटमार्ग गेले अनेक वर्ष म्हणजे जवळजवळ 40-45 वर्षापासून या घाटमार्गाची मागणी आहे. प्राध्यापक महेंद्र नाटेकर यांनी ही मागणी केलेली होती. तसेच आमचे वडील माजी आमदार पुष्पसेन सावंत यांनी सुद्धा विधानसभेत या घाटाची मागणी केलेली होती. त्यानंतर अनेक जणांनी ही मागणी केली, परंतु ज्यावेळी युती शासन आलं, आघाडी शासन आलं, त्यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून खरा या घाटमार्गाचा पाठपुरावा झाला. विनायक राऊत यांनी भरपूर या मार्गाचा पाठपुरावा केला, परंतु थोडा रस्तासुद्धा त्यावेळी झाला, त्याचं भूमिपूजन झालं. त्यानंतर ज्या ठिकाणी भूमिपूजन रस्ता झाला त्या ठिकाणाहून जी गाडी चढण्यासाठी जो मार्ग होता त्याची उंची जास्त असल्यामुळे त्याची लाईन बदलण्यासाठी केंद्र सरकारने मागणी केली होती आणि त्यासाठी सुद्धा घोडगेमध्ये त्या मंदिरामध्ये याची मीटिंग ग्रामस्थांबरोबर घेण्यात आलेली होती. हा मार्ग होण्यासाठी अनेक लोकांनी आंदोलनं केलेली आहेत. नरेश मांडेकर हे आमच्याबरोबर काँग्रेसमध्ये असताना त्यानंतर माजी सरपंच सोनवडेचे कैलासवासी बाळा घाडी यांनी एक मोठं आंदोलन केलं होतं. घाटाच्या माथ्यावर जाऊन ते उपोषणाला बसले होते आणि त्या ठिकाणी अभय शिरसाट, आबा मुंजे आणि मी घाटावर आम्ही ते चालत जाऊन त्यांचं उपोषण त्या ठिकाणी सोडलेलं होतं. अशा प्रकारे प्रयत्न होत असताना अनेक मंजुऱ्या ह्या विनायक राऊत यांनीच घेतल्या आणि एक परमिशन राहिली होती ती आज शासनाने पूर्ण केलेली आहे. मात्र याचं श्रेय हे सर्वांनाच जातं. आजचे राजकारणी ते त्यांच्या काळात आल्यामुळे ते सुद्धा घेतील, परंतु ह्याची जी खरा पाठपुरावा आहे तो विनायक राऊत यांनीच केलेला आहे आणि वैभव नाईक यांनीच केलेला आहे. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा.